नमस्कार मित्रांनो, कसा म्हणतोय शनिवार. आज आपण बघूया ठरलं तर मग ह्या मालिकेचा आजचा म्हणजे 14 मार्चचा एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली तन्वीला वाण सामान घेऊन घरी येते. तन्वी एवढी हापलेली असते, एवढ्या सगळ्या पिशव्या घेऊन ती एकदम थकूनच जाते. म्हणते पूर्णाजीला, अगं मी फक्त हरभऱ्याची डाळ घ्यायला चाललेले, सायली मला वाटेत भेटली आणि तिने अख्ख्या महिन्याचं वाण सामान भरलं. सायली लगेच म्हणते, पूर्णाजी ही मला मार्केटमध्ये भेटली, माझा पाठलाग करत होती. म्हणजे नेहमीप्रमाणे मला असं वाटलं की ती पाठलाग करते, पण ती हरभऱ्याची डाळ घ्यायला आली होती मार्केटमध्ये. कल्पना म्हणते, बरं आहे, त्यानिमित्ताने तन्वीला माण्याचं दुकान तरी कळलं. विमल म्हणते, तन्वी ताई, आज रात्री जे जे मेनूसाठी लागणार आहे ते सगळं आणलं आहेत ना. तन्वी म्हणते, हो सगळं आणले. सायली म्हणते, मी आता निघते आई. तन्वी लगेच ताडकन उठते आणि म्हणते, तू तू आता कुठे चालली आहेस. पूर्णाजी म्हणते, बाहेर जाणाऱ्या माणसांना कधी विचारू नये तन्वी कुठे चालली आहे ते. तन्वी म्हणते, नाही नाही ठीक आहे, मी असंच आपलं विचारत होते. पूर्णाजी म्हणते, अगं तन्वी, तुला माझ्या हाती पोळ्या शेकायच्या होत्या ना, जा पटकन जा, फ्रेश होऊन ये आणि पीठ मळून ठेव, आपण पोळ्या करायला घेऊया. तन्वी सायलीकडे बघतच राहते कारण सायली पटकन निघते. सायली अर्जुनला फोन करते. अर्जुन सांगतो, मी जानकीबाई विद्यालयामध्ये चाललो आहे, तू मला तिथेच भेट. सायली तिथे ऑटो करून जाते. नंतर आपल्याला दाखवतात की शाळेचं रजिस्टर ओपन करून दाखवतात अर्जुन आणि सायलीला, आणि बबली लोखंडेचा फोटो दिसतो. सायलीच्या लक्षात येतं की हा फोटो तर तन्वीचा आहे. अर्जुन म्हणतो, बापरे, पत्ता पण तोच आहे आणि आईवडिलांची नावं पण तीच आहेत, म्हणजे हीच असणार. इथे तन्वी चपात्या करत असते. कल्पना म्हणते, तन्वी, तुझी ही हालत बघून पूर्णाजी काय म्हणाल्या असत्या. तुझं नशीब चांगलं आहे की पूर्णाईंना माई मावशींकडे अचानक जावं लागलं. आता ह्या पोळ्या लाटताना पीठ पोळीला कमी आणि केसाला जास्त लागले. आज बबली लोखंडेचा फोटो बघून आपल्या लक्षात आलं की हाच फोटो आपण प्रियाच्या गाठोड्यात बघितलेला, पण ते इतके दिवस आपण समजवतो की गाठोडं माझं आहे. सायली अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणतो, तू बरोबर बोलतेस. अर्जुन म्हणतो, इतके दिवस आपण उलट्या दिशेने चौकशी करत होतो, आता आपल्याला कळलं की नक्की प्रिया ही तन्वी नाही आहे. सायली म्हणते, हे गाठोडं पण महिपतच्या घरी लपवलं होतं, म्हणजेच नागराज आणि महिपतला माहिती आहे की प्रिया ही तन्वी नाही आहे. आता नागराजने टाकलेल्या कोड्याचं उत्तर कळलं. त्याने सांगितलं होतं, मयसभामध्ये जिकडे पाणी आहे तिथे भिंत होते आणि जिथे भिंत आहे तिथे पाणी, म्हणजे प्रिया ही तन्वी नाही आहे. आणि आपल्या प्रिय घराला पोखरणारं सत्य हेच होतं की प्रिया ही तन्वी किल्लेदार नसून बबली सदाशिव लोखंडे आहे. अर्जुन म्हणतो, चल आत्ताच्या आत्ता आपण तन्वीला जाऊन जाब विचारूया. सायली म्हणते, आपण आता काही असं करायचं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींवरून आपण अंदाज बांधला आहे फक्त की प्रिया ही तन्वी नाही आहे. आपल्याकडे काय पुरावे आहेत, कारण आता तुम्हाला माहिती आहे घरच्यांची भावना कशा आहेत प्रियाबद्दल. आपण जरा तिच्याबद्दल काही सांगितलं तर प्रिया लगेच ना ते पुरावे बदलून टाकेल आणि ती कोणाचा जीव घेणार पण कमी करणार नाही. त्याच्यामुळे आपण शांत राहूया जरा. पूर्ण ठोस पुरावा हातात आल्याशिवाय आपण कोणाला काहीच सांगूया नको. अर्जुन म्हणतो, तू बरोबर बोलतेस. आता घाई केली ना की तन्वी सगळे पुरावे तिच्यासाठी फिरवेल. इकडे प्रिया जेवण बनवत असते तेव्हा तिला एका अननोन नंबरवरून फोन येतो आणि ती फोन स्पीकरवर टाकते. फोन केलेला असतो मैनावतीने. मैनावती म्हणते, अगं बबले, मी बोलते, मी तुझी आई. तन्वी लगेच फोन स्पीकरवरून काढते आणि कानाला लावते आणि म्हणते, कोण 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 कोणाची आई. मैनावती म्हणते, अगं आमच्या फोनचा बॅलन्स संपला होता ना, म्हणून जरा बाजूच्या काकींकडून फोन घेतला. तन्वी म्हणते, नाही नाही, मला कोण माहिती नाही बाबा, तुमचा रॉंग नंबर लागला आहे, आणि ठेवते फोन. बबली म्हणते, मैनावती म्हणते, काय पण ही मुलगी आहे, खोटं बोलण्यात हिचा हात कोण धरूच नाही शकत. कल्पना विमलला म्हणते, आवाज तर फोनवरचा ओळखीचा वाटत होता ना. विमल म्हणते, हो वहिनी, आटत तर होता, पण कोणाचा ते लक्षात नाही येते. कल्पना म्हणते, मग तिने रॉंग नंबर म्हणून का ठेवला फोन. इकडे प्रतिमा सायलीला फोन करते आणि म्हणते, मला तुझ्याशी थोडं तन्वीबद्दल बोलायचं होतं. सायली म्हणते, काय झालं. प्रतिमा म्हणते, अगं मला ना तन्वीबद्दल माझी मुलगी म्हणून अजिबात माया वाटतच नाही, आणि हे ह्या सगळ्यामुळे नाही आहे की तन्वीने कटकारस्थानं केली आहेत, पण मला असताना तिच्याबद्दल प्रेम वाटतच नाही गं. आणि इकडे या घरात आल्यापासून तर अजिबातच नाही. मला खूप अपराधी वाटतं ह्याच्यामुळे. सायली म्हणते, तुम्हाला असं वाटतंय का की तन्वी कदाचित तुमची मुलगी नाहीच आहे.
प्रतिमा म्हणते हो, मला असं वाटतं आमच्या दोघींमध्ये काही नातंच नाही आहे. सायली म्हणते आपलं मन जे सांगतं ना प्रतिमा आत्या, तेच नेहमी खरं असतं. आता सदा महिना जेव्हा घरी आले होते तेव्हापासून मला वाटत होतं ना की ते माझे आईवडील नाही आहेत, आणि तेच खरंच निघालं. प्रतिमा म्हणते सायली मला तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. सायली फोन ठेवून झाल्यानंतर अर्जुनला म्हणते हा नक्कीच योगायोग नाही आहे की प्रियाच्या आईला देखील असं वाटत नाही आहे की ती तिची मुलगी आहे. इकडे तन्वी मैनावतीला कॉल करते आणि सांगते की आता तुला पैसे हवे असतील म्हणूनच फोन केला असशील ना तू. मला एक गोष्ट सांग की ह्यापुढे जर सायलीने तुला कुठेतरी बघितलं किंवा चौकशी करताना दिसले तर मला फोन करायचा नाही, मला फक्त मेसेज करायचा आणि मी फोन करेन, समजलं ना? चल ठेव फोन. इकडे सचिन अस्मिताला सांगत असतो की अरे माझं वॉलेट सापडत नाही आहे, पटकन सांग ना कुठे ठेवलं आहे. अस्मिता मेडिटेशन करत असते. अस्मिताचं मेडिटेशन मोडून सचिन तिला जबरदस्ती उठायला लावतो आणि वॉलेट शोधून द्यायला लावतो. तो लगेच गयावया करतो अस्मिताकडे. अगं जेव्हापासून हे अकाउंट फ्रीज झालं आहे ना माझं, तेव्हापासून माझ्याकडे काही पैसेच उरत नाही आहेत. कॅनडामध्ये चांगलं होतं, पैशांचा वर्षाव होत होता, आणि आता बघ इथे एक फुटी कवडी नाही मिळते. अस्मिता लगेच तिचं क्रेडिट कार्ड काढून देते आणि त्याला सांगते की हे घे. सचिन म्हणतो नको नको, मी नाही घेणार. अस्मिता म्हणते घे आणि तुला काय वापरायचं ते वापर, काही पैशांची काळजी करू नकोस, आणि लगेच त्याला मिठी मारते. तेवढ्यात सचिनला सॅमचा फोन येतो. आता सचिन इतका लबाड आहे, फोन उचलायला तयार नाही होत आणि म्हणतो मनात सॉरी या साक्षी, माझ्या हातात जे क्रेडिट कार्ड आहे ज्याच्यावर जिचं नाव आहे ना मी तिचाच असतो. इकडे अर्जुन आणि चैतन्य दुसऱ्या केसच्या निमित्ताने पोलीस स्टेशनला आलेले असतात. तिकडे नागराज येतो. नागराज म्हणतो अर्जुन काय काय निमित्त काढून पोलीस स्टेशनला येतोस, मलाच भेटायला येतोस ना, खरं सांग. अर्जुन म्हणतो मला बाकीची कामं आहेत, मी ॲडव्होकेट आहे, विसरू नकोस. नागराज म्हणतो मी घातलेल्या कोड्याचं उत्तर शोधायला आलं आहेस ना, ते सापडलं नसेलच ना तुला, म्हणून तू सारखा येतोस ना काय काय कारणं काढून. अर्जुन म्हणतो तुला उत्तरं देणं इज बिलो माय बेल्ट, आणि तिकडून चैतन्याला घेऊन निघून जातो. नागराज म्हणतो ह्याला माझ्या कोड्याचं उत्तर कळलं का काय, एवढा कॉन्फिडंट का दिसतोय, तन्वीबद्दल सगळं समजलं वाटतं ह्याला. तेवढ्यात तिकडे महिपत येतो. महिपत नागराजला टोला लावतो. तो म्हणतो की काही जणं चुकून खड्ड्यात पडतात आणि काही जणं स्वतःच खड्डा खणून त्याच्यात उडी मारतात, त्यातला तू आहेस, आणि हसायला लागतो. नागराजच्या मनात विचार येतो की कदाचित ह्या कोड्याचं उत्तर महिपतनेच अर्जुनला सांगितले. नंतर आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार जेवणानंतर गोड काहीतरी खात असतात. अर्जुन आणि अश्विन अस्मिताची थट्टामस्करी करत असतं. सायली म्हणते की अस्मिता ताई तुम्ही बाळांचं नाव काढलं आहे का नाही, मुलगा किंवा मुलगी झाली तर. अस्मिता म्हणते हो हो, मी 4 नावं काढून ठेवली आहेत. कल्पना म्हणते आपण मुलगा झाला ना तर अंश ठेवूया आणि मुलगी झाली तर अंशिका, कसं वाटतंय नाव, सगळ्यांना फार नाव आवडतं. सायली लगेच सचिनला विचारते सचिन भाऊजी तुम्ही नावं काढली आहेत की नाही. सचिन म्हणतो मी काय तो विचार सगळा केलेला नाही. सचिनला सतत साक्षीचा फोन येत असतो आणि तो फोन तो कट करत असतो. सगळे आपले थट्टामस्करी करण्यात मग्न असतात, पण सचिन कसल्यालाच उत्तर देत नसतो. शेवटी अस्मिता त्याला म्हणते की सचिन अरे तू नावं काढली आहेस की नाही, मला ऐकायची आहे तुझी नावं, मी कधीपासून तुला विचारते. सचिन म्हणतो अगं मला ह्याच्यात सगळ्यात काही इंटरेस्ट नाही आहे, तुला काय नावं ठेवायचं ते ठेव, चल मला काय विचारू नकोस. आणि तो फार वैतागलेला असतो. सगळ्यांच्या हे लक्षात येतं. अस्मिता म्हणते अरे सचिन असं का करतोयस, सगळे तुझ्याशी व्यवस्थित वागतायत ना, मग तू असा का चिडून वागतोयस, तू का राग धरून बसलायस. सचिन काहीच बोलत नाही आणि म्हणतो मी चाललो माझ्या खोलीत बसायला. तन्वी मनात म्हणते अगं अस्मिता तू त्याला बाळांची नावं विचारतेस, पण तो तर त्याच्या गर्लफ्रेंडच्या कॉलमध्ये बिझी आहे. तन्वीला तेवढ्यात नागराजचा फोन येतो. तन्वी मनात म्हणते हा जेलमधून फोन करतोय, हे किती भारी पडेल याला कळत नाही आहे का. अर्जुन सायलीला हळूच सांगतो तुझं म्हणणं बरोबर होतं बायको. सचिनशी आपलं जरा काय चांगलं वागायला लागलो, सचिन लगेच स्वतःचे रंग दाखवायला लागला. इकडे तन्वी नागराजला फोन करते. ती म्हणते तुम्हाला किती वेळा सांगितले की मला फोन करत जाऊ नका, मला वेळ मिळेल तसा फोन करेन ना मी. नागराज म्हणतो तोपर्यंत काय मी वाट बघत बसू तुझी, तू मला सांगितलेलंस तू वकील शोधून आणणार आहेस, त्याचं काय झालं. तन्वी म्हणते ओ मी प्रयत्न करते, एकदा फायनलाइज झाला ना की तुम्हाला लगेच सांगेन. नागराज म्हणतो ए थापाडे तुझ्या थापा कमी कर, तुला काय वाटतं मला काय समजत नाही काय. तू आता लवकर वकील शोधला नाहीस तर मी तुझे सगळे सिक्रेट्स बाहेर काढेन. सगळे रविराज
अर्जुन सगळ्यांना सगळं सांगून टाकेन. तन्वी म्हणते तुम्ही हे असं सगळं करणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही माझी मदत कराल तरच मी तुमची मदत करू शकेन. नागराज म्हणतो पण माझ्याकडे आता जास्त वेळ नाही आहे. किती वेळ वाट बघायची? आता अर्जुन आज पोलीस स्टेशनमध्ये आला होता. त्याच्या चेहऱ्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स होता. मला वाटलेलं तो माझ्याकडे गयावया करेल की मला सांगा, कोड्याचं उत्तर सांगा, पण तो एकदम शांत होता. म्हणजेच मला वाटतं की त्याला त्या कोड्याचं उत्तर मिळालेलं आहे आणि तो लवकरच सगळ्यांसमोर सांगेल की तू तन्वी नाही आहेस. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली एका रेस्टॉरंटमध्ये आलेली असते आणि तिकडे तिला सचिन आणि साक्षी दिसतात. साक्षीला पॅनिक अटॅक आलेला असतो, त्याच्यामुळे सचिन तिला शांत करत असतो आणि तिला मिठी मारत असतो. सायली लगेच त्याचा फोटो काढून घेते आणि ती म्हणते म्हणजे साक्षी जिवंत आहे आणि सचिन भाऊजी इतके दिवस ज्या मुलीसोबत फिरतायत ती साक्षीच आहे. सायलीने त्यांना बघितलंय हे सचिनच्या लक्षात येतं आणि साक्षीच्याही, आणि तिचा चेहरा पूर्ण उतरून जातो. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.